विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण घेणार आहोत आणि तो म्हणजे डिग्री. डिग्री म्हणजे काय? तुलना. आणि तुलना करण्यासाठी समोर कोणीतरी असावं लागतं. तुलना कधी एकाची दुसऱ्याशी किंवा एकाची अनेकांशी असते. आता डिग्रीचे जे प्रकार पडतात, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह, यालाच आपण सम, तर, तम भाव असं म्हणतो. सम म्हणजे पॉझिटिव्ह, तर म्हणजे कंपॅरेटिव्ह आणि तम म्हणजे सुपरलेटिव्ह. आता डिग्री हा टॉपिक परीक्षेमध्ये सामान्यपणे 1 किंवा 2 मार्कांसाठी खास करून विचारला जातो. आता डिग्रीचे 2 प्रकार पडतात, म्हणजे 2 गट पडतात. याच्यामध्ये पहिला गट आपण पाहूया. तो गट आहे एकाची एकाशी तुलना. एकाची एकाशी तुलना. मग एकाची एकाशी तुलना जर असेल तर त्याची फक्त पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्री होते. एकाची अनेकांशी तुलना, याच्यामध्ये पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह अशा प्रकारे 3 डिग्रीत रूपांतर होतं. म्हणजे एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुलना एकाची एकाशी असते त्याची फक्त पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्री होते, त्याची सुपरलेटिव्ह होत नसते. परंतु जर एकाची अनेकांशी तुलना जर असेल तर त्या ठिकाणी त्याची पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह असे त्याचे तिन्ही प्रकारात रूपांतर होत असतं. आता याचे एकूण 3 गट पडतात. पहिला आहे सर्वश्रेष्ठ. सर्वश्रेष्ठ घटक म्हणजे अनेकातून एकच श्रेष्ठ असतो. जसं राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. दुसरा मुद्दा आहे वन ऑफ दचे वाक्य. वन ऑफ दचे वाक्य. मग वन ऑफ दच्या वाक्यामध्ये इथं 2 नंबरला जे वाक्य आहे त्याच्यामध्ये अनेक तसे श्रेष्ठ घटक असतात आणि त्या अनेक श्रेष्ठ घटकांपैकी हा असतो. म्हणून या ठिकाणी राम इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉईज इन द क्लास. मग लक्षात घ्या, या ठिकाणी आपण सर्वश्रेष्ठ घटक पाहिलाय. त्याच्यामध्ये फक्त विशेषणाचं तिसरं रूप असतं, त्यापूर्वी द असतं. आणि वन ऑफ दमध्ये अनेकांपैकी समजा एकच नसतो, त्या ठिकाणी अनेक असतात, अनेकामध्ये अनेक असतात, परंतु त्यापैकी एक. समजा वर्गातील 10 मुलं उंच आहेत, मग त्यापैकी एक असा या ठिकाणी अर्थ असतो. आणि लक्षात ठेवा, वन ऑफ दच्या वाक्यात पुढचा घटक नेहमी अनेकवचनी असतो. आणि इथं सामान्यपणे जर सर्वश्रेष्ठ घटक असेल तर इथला घटक लगेच विशेषणानंतर येणारा एकवचनी असतो. परंतु जर ऑफ लिहिलं तर ऑफ नंतर ऑल लिहितात आणि बॉईज असं अनेकवचन पण केलं जातं. म्हणजे 2 पद्धती आहेत लिहिण्याच्या. आणि तिसरा जो मुद्दा आहे, तर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे सुपरलेटिव्ह निगेटिव्ह. निगेटिव्ह. मग सुपरलेटिव्हचं वाक्य निगेटिव्ह कसं असतं? राम इज नॉट द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. राम हा वर्गातील सर्वात उंच मुलगा नाही, म्हणजे इतर मुलं उंच आहेत, हा नाही उंच. अशा प्रकारे एकाची एकाशी तुलना आणि एकाची अनेकांशी तुलना असे 2 गट आणि याच्यामध्ये परत 3 गट पडतात. आता एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला सांगतो. समजा विशेषणाच्या रूपाबद्दल जर तुम्हाला रिकामी जागा भरायला जर आली तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुलना करताना विशेषणाचं मूळ रूप, ज्याला आपण पॉझिटिव्ह डिग्री म्हणतो, दुसऱ्या रूपाला कंपॅरेटिव्ह म्हणतो, तिसऱ्या रूपाला सुपरलेटिव्ह म्हणतो.
मग या ठिकाणी पॉझिटिव्ह जसं टॉल आहे, त्यानंतर टॉलर आहे आणि सुपरलेटिव्ह टॉलेस्ट आहे. लक्षात घ्या की यांची काही लक्षणं येतं. जे शब्द छोटे असतात म्हणजे ज्यांच्या उच्चारामध्ये 2 किंवा 2पेक्षा कमी स्वर असतात त्यांना ER आणि EST प्रत्यय लागतो. परंतु जे शब्द मोठे असतात, जसं या ठिकाणी एक सांगतो, हँडसम हा शब्द आहे, हा मोठा शब्द आहे, याच्यामध्ये 2पेक्षा अधिक स्वर येतं, मग याचं मोर हँडसम. आणि इथे मोस्ट हँडसम. मग हँडसम, मोर हँडसम आणि मोस्ट हँडसम. मग इथं उपसर्ग आला. लक्षात ठेवा, ज्याला उपसर्ग आहे त्याला प्रत्यय जोडता येत नाही, ज्याला प्रत्यय त्याला उपसर्ग जोडता येत नाही. समजा तुम्ही हँडसमला ER EST जोडू शकत नाही, त्याप्रमाणे टॉलला तुम्ही मोर आणि मोस्ट उपसर्ग जोडू शकत नाही. म्हणजेच उपसर्ग ज्या शब्दांना आहेत त्यांना उपसर्गच लागतात आणि ज्यांना प्रत्यय त्यांना प्रत्ययच लागतात. काही शब्द अंतरांगातून बदलतात म्हणजे रूपाने बदलतात. जसं बॅड आहे शब्द, बॅड. मग बॅड हा जो शब्द आहे त्याचं होतं वर्स आणि त्याचं तिसरं रूप होतं वर्स्ट. अशा प्रकारे काही शब्द रूपाने बदलतात, काही न उपसर्ग लागतात, काही न प्रत्यय लागतात. पण हे लिहिण्याची जी पद्धती आहे या पद्धतीमध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. तुलना करताना, समजा दोघात तुलना आहे, त्यावेळेस तुलना करताना ते शब्द कसे लिहायचे किंवा एकाच्या अनेकांची तुलना कसे लिहायचे. समजा एका व्यक्तीचं तुम्ही काहीतरी वर्णन करताय, जसं लता इज ब्युटिफुल. ज्यावेळेस आपण एका व्यक्तीचं वर्णन करतो त्यावेळेस मात्र तुम्ही फक्त विशेषणाचं मूळच रूप वापरायला पाहिजे. परंतु ज्यावेळेस तुम्ही एकपेक्षा अधिक लोकांची एकमेकांशी तुलना करता, दोघांची किंवा एकाच्या अनेकांशी, त्यावेळेस मात्र पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह अशी रूपं त्या ठिकाणी येतात. मग समजा डिग्री हा शब्द विशेषणावर अवलंबून आहे. 90% विशेषण असतात आणि काही प्रसंगी मात्र क्रियाविशेषण असतात. जसं स्किलफुल, याचं स्किलफुली होतं, मोर स्किलफुली आणि मोस्ट स्किलफुली. मग डिग्रीचे 3 रूपं कोणाचे होतात तर विशेषणाचे होतात आणि कधी कधी क्रियाविशेषणाचे पण होतात, पण रेअर केसमध्ये. मग या ठिकाणी जर तुलना 2 घटकात असेल तर विशेषणाचं मूळ रूप जर असेल तर मूळ रूप कशामध्ये असतं, ते असतं ॲज किंवा सो डॅश डॅश ॲजमध्ये. इथं मूळ रूप असतं, मग या ठिकाणी वापरायचं मूळ रूप. त्यानंतर द्यांच्या आधी जर रिकामी जागा जर असेल तर द्यांच्या आधी असतं दुसरं रूप आणि दच्या नंतर जर रिकामी जागा असेल तर दच्या नंतर असतं तिसरं रूप. म्हणजे समजा टॉल, टॉलर, टॉलेस्ट असं जर वापरायचं ठरलं तर ज्या ठिकाणी द्यान आहे त्या ठिकाणी तुम्हाला सेकंड फॉर्म कंपॅरेटिव्ह वापरावं लागेल. ॲज किंवा सो ॲज दिसलं त्या ठिकाणी तुम्हाला मूळ रूप वापरावं लागेल, जसं टॉल. आणि द जर दिसलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तिसरं रूप वापरावं लागेल, टॉलेस्ट. फक्त एक लक्षात ठेवा, द नंतर तिसरं रूप येतं, पण कधी कधी काय होतं, रेअर केसमध्ये इथं दच्या ऐवजी इथं षष्टी पण असू शकते. माय, हिज, हर, युअर असं काहीतरी असू शकतं. म्हणजे षष्टीनंतर सुद्धा इथं द्यान आणि ॲज किंवा सो ॲज नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तिसरं रूप वापरावं लागतं. एक उदाहरण सांगतो. धिस इज हिज ओल्डेस्ट हाऊस इन द व्हिलेज. तुम्हाला या ठिकाणी द वापरलेलं नाही, षष्टी आणि आर्टिकल एकत्र वापरता येत नाही, या ठिकाणी हिज आहे ना. मग इथं कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह का नाही, कारण ॲज आणि सो ॲज नाही, द्यान नाही तिथं, म्हणून या ठिकाणी फक्त राहिलं ओल्डेस्ट, तिसरं रूप राहिलं. म्हणून षष्टीबरोबर द तुम्ही वापरू शकत नाही, तरी तिसरं रूप येऊ शकतं. आता एक महत्त्वाचा मुद्दा, डिग्री हा प्रकार ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मोडतो. पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह, म्हणजे विशेषणाची रूपं चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने तुम्हाला मांडावे लागतात. पण त्यासाठी वाक्याच्या आजूबाजूला असणाऱ्या शब्दामध्ये काय बदल होतात, त्यांच्या जागा कशा बदलतात हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, डिग्री कशी सोडवा, पण पहिला मुद्दा, वाक्याच्या मूळ अर्थात कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये, आणि जर बदल जर झाला तर तुमचं वाक्य चुकीचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून मूळ अर्थ, आता राम हा वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे, याचा अर्थ इतर कोणताही मुलगा राम इतका उंच नाही किंवा राम इतर मुलांपेक्षा उंच आहे, असं तुम्हाला वाक्य करावं लागतं. मग आता या ठिकाणी आपल्याला जे वाक्य पाहिजे त्याच्यामध्ये
डिग्रीचे 3 रूप, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. मग इथं आपण एक नमुना म्हणून पाहूया फक्त, थिक, थिकर आणि थिकेस्ट. आता हे सर्व तुम्हाला लिहून देत बसत नाही. बोल्ड, बोल्डर, बोल्डेस्ट, स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट, कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, याप्रमाणे हे तुम्ही सर्व पाहून घ्यायचं. आणि लक्षात ठेवा 2-3 महत्त्वाचे शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो, हे सर्व तुम्ही घरी करायचे. आता हे सर्व पुस्तकात पण आहे, कुठे पाहिलं तर तुम्हाला 3 रूप मिळतील. याच्यात हे तुम्हाला 3 रूप देण्यामध्ये वेळ घालवत नाही. इथं समजा मच पदार्थासाठी असतं, त्याचप्रमाणे मूळ रूपात मेनी संख्येसाठी असतं. मग यांचं कंपॅरेटिव्ह होतं मोर आणि पुढे होतं मोस्ट. मच, मेनी, मोर आणि मोस्ट. त्याप्रमाणे इल ऑब्लिक बॅड याचं होतं वर्स आणि पुढे वर्स्ट. त्यानंतर गुड आणि वेल यांचं होतं बेटर आणि पुढे बेस्ट. अशा प्रकारे 3 रूप होतात. काहींची पूर्ण वेगळ्या रूपाने 3 रूप होतात, तर तोही पार्ट तुम्हाला पुस्तकातून कळेल. आता आपण प्रत्यक्ष वाक्याला सुरुवात करूया. ज्यावेळी एखाद्या घटकाची माहिती सांगितली जाते त्या घटकासाठी वापरलेली विशेषणे मूळ रूपात असतात. आता लक्षात घ्या की इथं ही इज अ डॅश डॅश स्टुडंट, मी इथं क्लेव्हर आणि क्लेव्हरर, क्लेव्हर आणि क्लेव्हरर असं जर दिलं तर या ठिकाणी मूळ रूप वापरायचं तुम्हाला. ही इज अ क्लेव्हर स्टुडंट, तो आहे हुशार मुलगा. धिस फ्लावर इज, मग या ठिकाणी ब्युटिफुल आणि मोर ब्युटिफुल, याच्यामध्ये इथं येईल ब्युटिफुल. त्यानंतर ही इज ॲन डॅश 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 बॉय, इथं ऑनेस्ट आणि मोर ऑनेस्ट. मग या ठिकाणी एकाच व्यक्तीची तुलना आहे, इथं येईल फक्त ऑनेस्ट. बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही एकाच व्यक्तीची माहिती सांगतात त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीबद्दल फक्त मूळ रूप वापरायचं आहे. तुलना जर केली तरच मग डिग्रीचा विचार करायचा आहे. जर तुलना असेल तरच विशेषणाच्या रूपांच्या बाबतीत खालील नियम लागू होतात. डिग्रीच्या वाक्यात विशेषणाचे मूळ रूप वापरले असते नेहमी ॲज एस किंवा सो ॲज मध्ये असते. शक्यतो नकारदर्शक वाक्य असेल तर सो ॲज वापरा. मग या ठिकाणी गोपाल इज ॲज डॅश डॅश ॲज रमेश, या ठिकाणी टॉल आणि टॉलर 2 जर दिले तर तुम्हाला टॉलर वापरता येणार नाही, कारण हे ॲज ॲज मध्ये आहे. मग या ठिकाणी फक्त येईल टॉल. विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर तुम्हाला नेहमी द्यान असतं, मग या ठिकाणी द्यान दिसलं तर याचं होतं टॉलर सेकंड फॉर्म. विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी नेहमी द हे उपपद असते, द जर दिसलं तर तुम्हाला तिसरंच रूप वापरायचं आहे टॉलेस्ट. पण लक्षात ठेवा काही अपवाद प्रसंगी सेकंड फॉर्म बरोबर सुद्धा द वापरलेलं तुम्हाला दिसेल. आता एकाची एकाशी तुलना, तुलना जर एकाची एकाशी असेल तर त्याची फक्त पॉझिटिव्ह व कंपॅरेटिव्ह डिग्री होते, सुपरलेटिव्ह कधीच होत नसते. आता बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला डिग्री चेंज करताना पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना वाक्य मूळचं होकारदर्शक असेल तर उत्तर नकारदर्शक करावं लागतं आणि नकारदर्शक असेल तर होकारदर्शक करावं लागतं. याचं कारण तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कारण वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये. आता उदाहरण पहा. या ठिकाणी आता आपण छोटंसं वाक्य घेऊया, टॉल शब्द घेऊ. आता टॉलवरून तुम्हाला डिग्री कळून जाईल की ही पॉझिटिव्ह डिग्री, मग ही राहील ॲज आणि ॲजमध्ये. मग याच्यापासून वाक्य जर केलं आपलं तर या ठिकाणी ॲज टॉल ॲज याचं कंपॅरेटिव्हमध्ये होईल टॉलर आणि पुढे येईल दॅन. मग हे झालं कंपॅरेटिव्ह. मग आता आपण याचे वाक्य तयार करूया. जर तुलना 2च घटकात असेल एकाची एकाशी, त्याचं पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह कसं होईल पहा. राम पुढे इज ॲज टॉल ॲज श्याम. राम हा श्याम इतका उंच आहे. मग राम हा श्याम इतका उंच आहे, मग टॉलर दॅन जर म्हणलं तर आपल्याला या ठिकाणी असं वाक्य करावं लागेल की वाक्याच्या अर्थात बदल करायचा नाही. मग असं वाक्य होईल राम इज ॲज टॉल ॲज श्याम
असं पण वाक्य होऊ शकतं, राम इज नॉट टॉलर दॅन श्याम, तो त्याच्यापेक्षा उंच नाही. याच्यापेक्षा अशा वाक्यात तुलना केलेल्या घटकांची जागेची अदलाबदल करतात आणि श्याम सुरुवातीला घ्यायचा दुसरा घटक, हा शेवटी, हा सुरुवातीला, मग श्याम पुढं क्रियापद इज, इज नंतर तुम्ही डायरेक्ट नॉट वापरू शकता. श्याम इज नॉट टॉलर दॅन राम, म्हणजेच श्याम हा राम इतका उंच नाही. अशा प्रकारे तुम्ही त्यापेक्षा उंच दाखवलेला नाही याचा अर्थ तेवढा असू शकतो, परंतु या ठिकाणी त्याच्यापेक्षा छोटा पण म्हणलेला नाही, म्हणून या ठिकाणी तेवढा असू शकतो अशी कल्पना केलेली आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, तुलना केलेल्या घटकांच्या जागेची अदलाबदल होते. मूळचं वाक्य होकारदर्शक असेल तर उत्तर नकारदर्शक होतं, इथं नकारदर्शक केले उत्तर. आणि विशेषणाचं मूळ रूप ॲज किंवा स्वयंसहित काढून टाकून दुसरं रूपाने ध्यान वापरावं लागतं. अशा प्रकारे तुलना जर एकाची एकाशी असेल तर त्याची फक्त पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह, ही डिग्री झाली पॉझिटिव्ह आणि ही झाली कंपॅरेटिव्ह. अशा प्रकारे फक्त 2च डिग्री होतील, सुपरलेटिव्ह याची होणार नाही. सर्वात शेवटी मात्र मी याचा तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे, खूप छान शॉर्टकट आहे, तो नंतर तुम्हाला शेवटी सांगेल. आता पुढे एकाची अनेकांशी तुलना जर असेल तर या ठिकाणी तुलना जर एकाची अनेकांशी असेल तर त्याचे खालील 3 गट पडतात. आता पहा, अशा वाक्याचं 3ही डिग्रीमध्ये रूपांतर होतं. सर्वश्रेष्ठ घटक हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता एक उदाहरण पहा, मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. भारतातील इतर कोणत्याही शहरापेक्षा मुंबई हे सर्वात मोठं शहर आहे. सर्वश्रेष्ठ घटक. आता हेच वाक्य कसं होईल, ज्यावेळेस आपण हेच वाक्य वन ऑफ द, म्हणजे भारतात अनेक शहर आहेत त्यापैकी एक मुंबई आहे जे सर्वात मोठे शहर आहेत त्यापैकी, मग इथं मुंबई इज पुढं वन ऑफ द. बाळांनो, वन ऑफ द म्हणलं विशेषणाचं तिसरं रूप, परंतु पुढचा जो नाम आहे त्याचं अनेक वचन करावं लागतं, सिटीज इन इंडिया. मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. त्यानंतर सुपरलेटिव्हचे वाक्य नकारदर्शक, सुपरलेटिव्हच्या वाक्यात नॉट वापरलेले असते. मग हेच वाक्य जर मुंबई भारतातील सर्वात मोठं शहर नाही असं वाक्य होईल, मुंबई इज नॉट द बिगेस्ट सिटी इन इंडिया. मुंबई इज नॉट द बिगेस्ट सिटी इन इंडिया. मुंबई भारतातील एक मोठं शहर नाहीये, म्हणजे असं जर वाक्य जर केलं तर हे निगेटिव्ह वाक्य आहे. या वाक्याचे सुद्धा तुम्हाला उत्तर काढावं लागतं. असे 4 प्रश्न आतापर्यंत विचारलेत निगेटिव्ह सेंटेन्सचे.